विरोधकांना थोडी प्रगल्भता यावी लागेल. मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलेला आहे. मोदींच्या आवाहनावर गदारोळ करू नका. मोदींनी कठोर निर्णय घेतलेले नाहीत असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावर गदारोळ करू नका. विरोधकांना थोडी प्रगल्भता यावी लागेल अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी निशाणा साधलेला आहे. विरोधी पक्षाला थोडी प्रगल्भता यावी लागेल. जगाचे सगळे देश ज्यावेळी याच्याही पेक्षा कठोर निर्णय घेत आहेत त्यावेळी आपल्याला माननीय प्रधानमंत्री मोदयांनी थोडासा त्याग करायला सांगितलं. कुठलेही खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत. त्याच्यावर इतका गदारोळ उभं करणं हे योग्य नाही आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सचिन सावंत सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सावंतजी, मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली असेल. मोदींनी केलेल्या आवाहनानंतर आता विरोधकांमध्ये थोडी प्रगल्भता यायला पाहिजे, ती यावी लागेल असं मुख्यमंत्री म्हणतायत. पहिल्यांदा प्रगल्भता मोदी सरकारमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमध्ये आणि फडणवीस साहेबांमध्ये आली पाहिजे. त्याचं कारण असं की ही जे युद्ध आहे ते काय आता सुरू झालेलं नाही. त्याला बरेच दिवस होऊन गेले. राहुल गांधीजींनी 9 मार्चला सांगितलं होतं की देशावरती मोठं संकट येत आहे. त्यावेळेला ह्याच फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की नाही, घाबरवण्याचा प्रयत्न करतायत म्हणून. आणि नंतर 2 महिने यांना आठवली नाही का ती प्रगल्भता? ज्या वेळेला निवडणुकींसाठी तुम्ही पब्लिक मिटिंग करत होता, मोठमोठ्या सभा घेत होता, संपूर्ण देश पातळीवरती एकही शब्दानं सांगितलं नाही की देशावरती संकट आहे, आर्थिक संकट येणार आहे म्हणून. तिथे त्यावेळेला तुम्ही सगळेजण सांगत होता की फार चांगलं आहे म्हणून. आता निवडणुका संपल्या, तुमचे मुख्यमंत्री आल्यानंतर तुम्हाला आठवलं का देशाचं संकट? त्यामुळे लोकच ही जी काही गदारोळ होतोय यांच्या सगळ्या आव्हानाच्या विरोधामध्ये, तो जनतेमधनं होतोय. आणि मग जनतेमधनं ज्या वेळेला होतोय तर आपली आता गेलेली इब्रत जी आहे ती वाचवण्यासाठी अशा तऱ्हेचे नौटंकी चालू आहे, फोटो ऑपॉर्च्युनिटी चालू आहेत. प्रश्न असा आहे की या देशाला आर्थिक संकटामध्ये टाकलं कोणी, तर त्याचं सगळं उत्तरदायित्व हे मोदी सरकारकडेच जातं. त्यांच्याच अकार्यक्षमतेमुळे झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. डॉलरचा रेट डाऊन चाललेला आहे, देशामधला संपूर्ण इन्व्हेस्टमेंट निघून चालली आहे. त्याचा या संकटाशी संबंध नाहीये, हे यांच्या अकार्यक्षमतेशी संबंध आहे. ठीक. सचिन सावंतजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या विद्याताई चव्हाण देखील सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही प्रतिक्रिया आहे. पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे, त्यावर गदारोळ करू नये आणि विरोधकांमध्ये देखील आता प्रगल्भता यायला थोडा वेळ लागेल असं ते म्हणतायत. विरोधकांमध्ये प्रगल्भता येण्यापेक्षा मोदींच्या सांगण्यावरून आपल्या सत्ताधाऱ्यांमध्ये प्रगल्भता आली हे बघून खूप मला कौतुक वाटलं सगळ्यांचं. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण इतके दिवस जी उधळपट्टी सरकार दरबारी होतीये, म्हणजे अगदी निवडणुकांचे प्रचार आठवा, लाडक्या बहिणींचे मोठे मोठे मंडप आठवा, मोठ्या मोठ्या गाड्या आठवा, त्यांचे हे सगळं इतकं भयंकर आहे. म्हणजे हा सगळा कॅनवाय वगैरे हा मंत्र्यांना कशासाठी 10-10 गाड्या लागतात मागे पुढे, मला कळत नाही. किती डिझेल वेस्ट होतं. आपण सगळा हे परकीय चलन आपण सगळं वाया घालवतोय. लोकांना इथे महागाई प्रचंड वाढलेली आहे. लोकांना, गरिबांना खायला नाहीये, बेरोजगारांना नोकऱ्या नाहीये. आणि ही इतकी उधळपट्टी, म्हणजे कुठेतरी पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला स्वतःला असं का वाटत नाही की आपण इतक्या गाड्या घेऊन का फिरतोय? आज सकाळी बघितलं, गडकरींनी सुद्धा 50% गाड्या कमी केल्या आहेत. म्हणजे एक मंत्र्याला एक गाडी आणि पुढे एखादी पोलिसांची गाडी एवढ्याच आवश्यक आहे. बाकी गाड्यांची गरज नाही. कोणी हल्ला करत नाही त्यांच्या गाड्यांवर. त्यांना कोणी, आणि सर्वसामान्य माणसांसारखे फिरा ना. लालबहादूर शास्त्रीजी बघा, इतर जण अनेक उदाहरणं असे देता येतील आपल्याला की ज्यांनी असा शो ऑफ कधी केलेला नाहीये. पण आता इतकी भयंकर गरिबी आणि इतकी भयंकर महागाई असताना आणि परकीय चलन आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात द्यायला लागतंय आणि पंतप्रधानांना पण उशिरा जाग आली आहे. खरं तर हे आधीच व्हायला पाहिजे होतं. पंतप्रधानांचं विमान कितीचं आहे, किती भयंकर मोठा खर्च आहे त्याच्यावरती. कशासाठी एवढं सगळं पाहिजे? आपला गरिबांचा देश आहे हा भारत, महात्मा गांधीजींचा हा देश आहे. परंतु आपण हे सगळं विसरून गेलेलो आहोत. एखादा माणूस मंत्री झाला की त्याला असं वाटतं आपल्याकडे काय, आपण काय मोठे झालेलो. अरे तुम्ही लोकांची सेवा करा ना. म्हणजे लोकांची सेवा करणं हा सेवाभावच राहिलेला नाहीये. कुठेतरी पंतप्रधानांनी सांगितल्यावर तुम्ही हे सगळं शो ऑफ करण्यासाठी करताय. त्याच्यापेक्षा हे तुम्ही पुढे, याच्या पुढे रोज हे करून दाखवा. एका मंत्र्याला एकच गाडी ठेवा.
काही गरज नाही. आणि एखादी पोलिसांची गाडी पुढे मागे मुख्यमंत्र्याला असेल तर आपल्याला द्यायला हरकत नाही. हो. परंतु लोकांच्या पैशात ही उधळपट्टी चाललेली आणि ही बिलकुल लोकांना मान्य नाहीये. इतके दिवस केली, आता याच्या पुढे करू नका. हो. विद्याताई, खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. जयेश वाणी देखील सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. जयेशजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली असेल. विरोधकांना आता थोडी प्रगल्भता येणं गरजेचं आहे, ती यावी लागेल असं ते म्हणतायत. आणि पंतप्रधान यांनी केलेलं आवाहन योग्यच आहे, त्यावर गदारोळ करण्याची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मुळामध्ये माझं असं म्हणणं आहे की प्रगल्भता या देशाच्या पंतप्रधानांना येण्याची आवश्यकता आहे. त्यांचं शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांच्याकडे प्रगल्भता कमी असल्याचं माझं स्पष्ट मत आहे. मूळ मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. हो. ज्या ज्या राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये वर्धा असेल, चंद्रपूर असेल, या 2 जिल्ह्यांमध्ये असेल किंवा भारतातलं अजून राज्य आहे गुजरात आहे, या ठिकाणी दारूबंदी ज्यावेळेस केली गेली त्यावेळेस तिथल्या लोकांना दारू पिण्यापासून रोखलं गेलं की दारूची दुकानं बंद केली गेली. मग सोनं चांदी वापरू नये असं जर लोकांनी, असं जर पंतप्रधानांचं म्हणणं असेल तर महाराष्ट्रातली देशभरातली सोन्या चांदीची दुकानं बंद करा म्हणावं पहिल्यांदा. मग प्रगल्भता आणि या भारतीय जनता पार्टीचा स्वतःचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. आज देवेंद्र फडणवीसांचं व्हिज्युअल तुम्ही बघितलेत का? हो. खूप त्या व्हिज्युअलच्या बघा, म्हणजे पूर्वी एक गाडी निघायची आणि त्या गाडीच्या मागे अजून इतर 10 गाड्यांचा ताफा निघायचा. आज एक बुलेटवरती देवेंद्र फडणवीस साहेब बसून निघाले. त्यांच्या आजूबाजूला बाकी सगळे जे प्रोटेक्शन मधले पोलीस होते ते पोलीस पण तर होतेच ना जेवढ्याला तेवढ्या. त्यांनी फक्त 4 व्हीलरच्या ऐवजी 2 व्हीलर वापरल्या होत्या. पेट्रोल वाचायचा, पेट्रोल बचतीचा जो संदेश आहे तो जर द्यायचा असेल तर मला असं वाटतं तो कायमस्वरूपी देणं आवश्यक आहे. प्रातिनिधिक स्वरूपात असं ते स्वतःच म्हणतायत की हे प्रातिनिधिक स्वरूपात लोकांपर्यंत मेसेज जावा म्हणून आम्ही करतोय. म्हणजे एका दिवसाची नौटंकी तुम्ही करणार, एका दिवसाचं नाटक तुम्ही करणार. मी 2 उदाहरणं देतो, मला ती उदाहरणं खूप महत्वाची वाटतात. आपल्या देशामध्ये ज्यावेळेस अन्नधान्याची कमतरता होती तेव्हा स्वर्गीय तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी या देशातल्या लोकांना 1 दिवसाचा उपवास ठेवायला सांगितला होता. सर, त्या काळामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी स्वतः मरेपर्यंत 1 दिवसाचा उपवास केला होता म्हणून जनतेने त्यांचं ऐकलं. जनतेमध्ये त्यांची विश्वासार्हता होती. महात्मा गांधींनी, दुसरं उदाहरण, महात्मा गांधींनी या देशातल्या लोकांना खादी वापरायला सांगितलं. मरेपर्यंत हा माणूस खादीमध्ये राहिला आणि तसाच तो मेला. मरेपर्यंत महात्मा गांधी. ही निश्चितच जयजी ही उदाहरणं आपल्या समोर आहेतच, त्यामुळे आता यावर देखील कशा पद्धतीने प्रतिक्रिया उमटतात हे पाहावं लागेल. धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.